पातोंडी रस्ता खड्ड्यात, प्रशासन झोपेत, नागरिकांचा संताप टोकाला। रावेर तालुक्यातील पातोंडी रस्त्याची अवस्था सध्या अत्यंत बिकट झाली आहे। हा रस्ता अक्षरशः खड्ड्यांच्या विळख्यात सापडलाय। ठिकठिकाणी पडलेले खोल खड्डे, उकडलेला रस्ता आणि सर्वत्र पसरलेले धूळ चिखल यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय। मात्र या गंभीर समस्येकडे प्रशासनाचं पूर्णतः दुर्लक्ष होत असल्याचं चित्र स्पष्टपणे दिसतंय। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार या रस्त्याबाबत अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्या, निवेदनं देण्यात आली, तरीही प्रशासनाने केवळ आश्वासनांची खैरात केली आहे। प्रत्यक्षात कोणतेही काम न करता वेळ मारून नेण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून होतोय। त्यामुळे प्रशासनाच्या निष्क्रिय आणि बेफिकर कारभारावर संतापाची लाट उसळली आहे। दररोज शाळकरी, विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी आणि कामगार या रस्त्यावरून प्रवास करतात। खराब रस्त्यामुळे वाहनांचं नुकसान होत आहे। अपघातांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढलाय। विशेषतः पावसाळ्यात या रस्त्याची परिस्थिती आणखीन भीषण होते। खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे रस्त्याचा अंदाज येत नाही आणि अपघातांना आमंत्रण मिळालंय। नागरिकांनी प्रशासनावर जोरदार टीका करत आमच्या जीवाशी खेळ सुरू आहे का असा संतप्त सवाल उपस्थित केलाय। तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा नागरिकांनी दिलाय। आता तरी प्रशासन जागा होणार का असा प्रश्न उपस्थित होतोय। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज करता प्रतिनिधी पंकज तायडे, रावेर।